पैसा मिठासारखा असतो. मीठ जसे जेवणातले अत्यंत महत्त्वाचे घटक असते, पैसा तसाच जीवनातला महत्त्वाचा भाग असतो. पैसा कमी असला तर जीवन अळणी आणि बेचव होते आणि गरजेपेक्षा जास्त झाला तर जीवनाचा स्वाद पूर्णपणे बिघडू शकतो. एक सुगरण जसे जेवणात मीठ योग्य प्रमाणात वापरते, तसाच एक व्यवहारी माणूस पैसा हाताळतो. आवडलेलं आणि निवडलेलं ह्यांची जेव्हा सांगड घालता येत नाही, तेव्हा आयुष्यात उरते ती फक्त तडजोड. कारण आवडलेलं आपल्याला कधी विसरता येत नाही आणि निवडलेलं मनापासून स्वीकारता येत नाही. स्वार्थासाठी व कामापुरती जवळ आलेली माणसं काही क्षणात तुटतात, पण विचारांनी आणि प्रेमाने जुळलेली माणसं आयुष्यभर आपल्या सोबत राहतात. एखाद्याची संपत्ती चटकन डोळ्यात भरते, पण त्यामागचे कष्ट, त्याग आपल्याला दिसत नाहीत. कुणालाही त्याच्या संपत्तीवरून हिणवताना 4 वेळा विचार करा. जो अभिमान तुम्हाला तुमच्या वडिलांच्या कष्टासाठी आहे, तोच अभिमान त्या व्यक्तीच्या मुलांनाही असतो. बोलण्यापूर्वी ऐका, खर्च करण्यापूर्वी कमवा, गुंतवणूक करण्यापूर्वी चौकशी करा, टीका करण्यापूर्वी तपासा, निवृत्त होण्यापूर्वी पैसा साठवा आणि मरणापूर्वी तो दानधर्म करा. चुका होत जातील, तुम्ही सुधारत जा. वाट सापडत जाईल, तुम्ही शोधत जा. माणसं बदलत जातील, तुम्ही स्वीकारत जा. परिस्थिती शिकवत जाईल, तुम्ही शिकत जा. येणारे दिवस निघून जातील, तुम्ही क्षण जपत जा. विश्वास तोडून अनेक जातील, तुम्ही सावरत जा. प्रसंग परीक्षा घेतील, तुम्ही क्षमता दाखवत जा. पैसा फक्त एकच भाषा बोलतो, तू मला आज वाचव, उद्या मी तुला वाचवीन. म्हणून आजपासूनच बचत करायला सुरुवात करा. उद्या, परवा, नंतर, कधीतरी या शब्दांचे कधीच गुलाम होऊ नका. आपण जन्माला येण्याआधी जर आपल्याला आपल्या आयुष्यात काय काय वाढून ठेवलंय हे दाखवलं असतं आणि जन्मायचं की नाही असा पर्याय दिला असता, तर या बहुतेकांनी माघार घेतली असते. पण तसा पर्याय नव्हता. म्हणून आपण जन्माला आलो, जगणं शिकलो आणि अडचणीच्या छाताडावर पाय ठेवून उभे आहोत. सांगायचं हेच की परिणामांना घाबरून माघार घेणे हा पर्याय नसावाच कधी. मनाला फार मोकळे सोडायचे नाही आणि फार आखडून ठेवायचे नाही. कारण मन फार मोकळे सोडले तर लोक गैरफायदा घेतात आणि आखडून ठेवले तर घमंडी आहे म्हणतात. म्हणून माणसे बघून, वेळ पाहून मनाचा उपयोग करायचा, म्हणजे आपल्याला त्रास किंवा पश्चाताप करण्याची पाळी येत नाही. एखाद्या व्यक्तीला आहे तसं न स्वीकारणं म्हणजे नकळत त्या व्यक्तीपासून आणखी दूर जाणं असतं. नाती टिकवायचीच असतील तर व्यक्तींना आहे तसं स्वीकारण्याची कला हवी. नात्यामध्ये अविश्वास किंवा बंधन आली की ती नाती गुदमरायला लागतात आणि त्या नात्यांचं आयुष्य कमी होण्याची ती खरी सुरुवात असते. श्री स्वामी समर्थ.